रगडा पॅटीस तर सगळेच बनवतात, पण हॉटेलसारखी ती रसरशीत आणि मऊ चव का येत नाही? कारण आपण एक गोष्ट मिस करतो. आज खमंग कट्ट्यावर सांगणार आहे ते मुंबई स्टाईल सिक्रेट, ज्यामुळे पॅटीस होईल एकदम परफेक्ट. चला बनवूया अस्सल मुंबई स्टाईल रगडा पॅटीस. नमस्कार मंडळी, चटपटीत आणि अस्सल चवीच्या दुनियेत तुमचं स्वागत. मी सोनल आणि हे आहे आपलं खमंग कट्टा. आज काहीतरी खास बनवूया. आता आपण बनवूया स्पेशल आंबट गोड चटणी. एका भांड्यात अर्धा कप चिंच आणि अर्धा कप खजूर घ्या. त्यात गरम पाणी घालून 1 तास झाकून ठेवा. गरम पाण्यामुळे चिंच आणि खजूर अगदी मऊ होतात आणि मिक्सरला वाटताना अगदी स्मूथ पेस्ट तयार होते. ही पेस्ट गाळून घ्या. त्यात गूळ, मीठ, काळं मीठ, जिरेपूड, चाट मसाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण मंद आचेवर घट्ट आणि चकचकीत होईपर्यंत शिजवून घ्या. चटणी खूप जास्त घट्ट करू नका, कारण थंड झाल्यावर ती अजून घट्ट होते. त्यामुळे पुरिंग कन्सिस्टन्सीला आली की गॅस बंद करा. ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. ही चटणी फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस आरामात टिकते. आता बनवूया हिरवी चटणी. ही चटणी इतकी चविष्ट आहे की तुम्ही इतरही चाट प्रकारांसोबत खाऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजलेली चणा डाळ घ्या. आता त्यात काळं मीठ, जिरेपूड आणि मीठ घाला. चटणीचा रंग गडद हिरवा राहण्यासाठी वाटताना 1-2 बर्फाचे खडे नक्की टाका. अगदी थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्या. तयार आहे आपली झणझणीत, चटपटीत आणि घट्ट हिरवी चटणी. आता बनवूया रसरशीत रगडा. रगड्यासाठी रात्रभर भिजवलेले वाटाणे कुकरमध्ये घ्या. त्यात 3 कप पाणी, हळद, चवीनुसार मीठ घाला. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून वाटाणे चांगले शिजवून घ्या. वाटाणे शिजवताना चिमूटभर सोडा घातला की ते मऊ होतात. फोडणीसाठी तेलात जिरे, आले, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. नंतर लाल तिखट, हळद, धनेपूड, मीठ घालून परतून घ्या. आता यात शिजवलेले वाटाणे आणि पाणी घालून व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर यात उकळलेला 1 बटाटा स्मॅश करून टाका. यामुळे रगड्याला हॉटेलसारखा अप्रतिम दाटसरपणा आणि चव येईल. 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर उकळून रगडा रसरशीत तयार करा. पॅटीससाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, आलं आणि हिरवी मिरचीचा तिखट असा तडका द्या. लगेच त्यात उकळलेला बटाटा टाका. त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करा. या तडक्यामुळे पॅटीस आतून एकदम चटपटीत लागेल. हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून याच्या टिक्की बनवून घ्या. पॅनमध्ये तेल पसरवून या टिक्की मंद आचेवर हलक्या सोनेरी होईपर्यंत शालो फ्राय करा. प्लेटिंग ही रगडा पॅटीसची खरी ओळख. सगळ्यात आधी प्लेटच्या तळाला गरमागरम रगडा पसरवून घ्या. त्यावर आपली मऊ पॅटीस ठेवा आणि पुन्हा थोडा रगडा ओता. आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गोड चिंच, खजूर चटणी आणि तिखट हिरवी चटणी घाला. शेवटी वरून भरपूर शेव, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून सजवा.
दिसायला जशी भारी, खायला तसंच भारी. गरमागरम रगडा, मऊ पॅटीस आणि वरून क्रंची शेव. आहा! विश्वास ठेवा, एक घास घेतला की तुम्ही मुंबईच्या गल्लीतच पोचाल. तर मग कधी बनवताय हा रगडा पॅटीस? नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.